स्कॅलप नंतर काय येणार? लोटस. लोटसचं प्रपोर्शन किती पाहिजे? 70-30. मिळाला टाइम. मग आपला एलिफंट येत नाही, मग एलिफंटची प्रॅक्टिस करायची. टाइम मिळतोय, आहे वेळ आहे, हा पिकअप जमत नाही, ह्याची प्रॅक्टिस करायची. यायला थोडा वेळ लागतो, पण हळूहळू प्रॅक्टिस करून येते. तुम्हाला प्रॅक्टिसला हवी असेल तर आधी त्याच्या झेरॉक्स मारा खूप साऱ्या याच्या, की नाही का आपल्याला प्रॅक्टिसला लागतं, आपल्याला हवंय तर तुम्हाला जे प्रिंट दिलं त्याचे झेरॉक्स मारून ठेवा. 3 पिकॉक दिसत आहेत, 1, 2, 3. आपण आधी पिकॉक ड्रॉ करणार. डबल स्कॅलप घेऊन काय करणार आपण? इथून प्रेसिंग घेऊन प्रेसिंग स्टॉप, कोन खेचा, लाईन, प्रेसिंग, प्रेसिंग स्टॉप, कोन खेचा. कळालं? मी कसं करायचंय मी सांगते. मी शिकवलेल्या पॅटर्नची मी माझी प्रॅक्टिस करायचे. प्रॅक्टिस करून मला कम्प्लीट जर कळायचंच, आपल्याला लोटस येत नाही, आपल्याला मिरर चेक्स येत नाही, मग मी त्याचे सेपरेट बॉक्सेस करायचे आणि त्याची स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिस करायची. एक्स्ट्रा करत गेला तर बेसिक लवकर क्लिअर होईल.